पॉलिटेक्निक डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस 2025-26चे रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले आहे। तर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल, डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागेल। तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट आपण बघणार आहे। तर सर्वप्रथम गुगलमध्ये पॉली25 जरी तुम्ही टाईप केलं तर या प्रकारे तुम्हाला पहिलीच जी साईट आहे हे येऊन जाणार आणि फर्स्ट इयर डिप्लोमा पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस। तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट म्हणजे जो फॉर्म असणार आहे स्टेप बाय स्टेप तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघा आणि या प्रकारे तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। तर साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर सर्वप्रथम तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण आपण प्रथम रजिस्ट्रेशन करत आहे त्यामुळे। तर लेफ्ट साईडला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर सर्वप्रथम न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचे जे ऑप्शन दिलेले आहे तिथे क्लिक करा। त्यानंतर बघू शकता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचे नाव विचारलेले आहे। तर नाव तुम्हाला जसे सेम टू सेम तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे तसेच टाकायचे आहे, त्यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर तुमची ईमेल ID टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर खाली स्टेट सिलेक्ट करा तुमचं महाराष्ट्र, त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, त्यानंतर खाली तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे। पासवर्ड सेट करताना पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे, लिहून ठेवायचा आहे तुम्हाला, कारण की संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये हाच ID आणि पासवर्ड तुम्हाला लागणार आहे। ID तुम्हाला जे डिपार्टमेंट आहे यांच्याकडून आता मिळणार आहे जेव्हा आपण रजिस्टर करू तेव्हा। तर नाव तुम्हाला 10वीच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे, तिथे लिहिलेलं आहे, तुम्ही एकदा रीड करा। तर नाव टाका आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करा आणि त्यानंतर रजिस्टरच्या ऑप्शनला क्लिक करा। रजिस्टरला ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार, तो OTP तुम्हाला टाकायचा आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP केला की तुम्हाला एक ID पॉलिटेक्निक डिपार्टमेंटकडून देण्यात येणार। तो ID सुद्धा तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे। तर बघू शकता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करून सबमिट करून घ्यायचा आहे। तर OTP चेक करा आणि OTP इथे टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे। बघू शकता तुमच्यासमोर तुमचे नाव आणि त्यानंतर तुम्हाला DN पासून एक नंबर आलेला आहे, तो नंबर तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचा आहे। जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे नोट करून ठेवलेला आहे तो पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि त्यामध्ये दिलेल्या संपूर्ण स्टेप आपल्याला आता कंप्लीट करायच्या आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये दोन ऑप्शन आहे, ई-स्क्रुनिटी आणि फिजिकल स्क्रुनिटी। जर तुम्ही ई-स्क्रुनिटी घेतले तर तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होणार आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी घेतली तर तुम्हाला एक लोकेशन सिलेक्ट करावं लागेल, जेही तुमच्या आजूबाजूला पॉलिटेक्निक कॉलेज असेल तिथलं लोकेशन सिलेक्ट करून तुम्हाला तिथे व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे लागेल। तर तुम्हाला जेही सोयीस्कर वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। ई-स्क्रुनिटीसुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा फिजिकलसुद्धा सिलेक्ट करू शकता। फक्त ई-स्क्रुनिटीमध्ये एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला जोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉग इन करून चेक करत राहावं लागते आणि फिजिकलमध्ये तुमचे डायरेक्टली व्हिजिट करा कॉलेजला, डॉक्युमेंट्स चेकिंग करून घ्या आणि लगेच तुम्हाला कन्फर्मेशन हातोहात मिळून जाते। तर तुम्हाला जेही सोयीस्कर वाटते ते करा। आम्हाला सोयीस्कर ई-स्क्रुनिटी वाटत आहे, कारण आमच्यापासून जे कॉलेज आहे दूर असल्यामुळे आम्ही ई-स्क्रुनिटी घेत आहे। तर त्यानंतर सेव्ह मोडला क्लिक करा। सेव्ह मोडला क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुमचा सेव्ह होऊन जाणार आणि त्यानंतर प्रोसीड जोही तुमचा फॉर्म असेल तो आता आपल्याला फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर पहिली स्टेप तर यामध्ये विचारण्यात आलेलं आहे की तुमचं जे 10वी झालेलं आहे हे कोणत्या स्टेटमधून झालेलं आहे। तर यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही एकदा रीड करा आणि जर तुमचं महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला टाईप Aला सिलेक्ट करून घेऊ शकता, कारण तुमचं शिक्षण जर संपूर्ण जे 10वी जेही तुमचं आतापर्यंत शिक्षण झालेलं असेल ते कुठे झाले ते विचारण्यात आलेलं आहे। तर तुमचं महाराष्ट्रात असेल तर तुम्ही 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर नेक्स्ट करा। त्यानंतर बघू शकता तुम्ही की तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येईल। यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे, कोणती डिस्ट्रिक्ट, ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही 10वी केलेली आहे ती डिस्ट्रिक्ट, त्यानंतर कोणता तालुका होता तुमचं जे 10वी तुम्ही कंप्लीट केलेली आहे तर तालुका सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला स्कूलचं नाव टाकायचं आहे। जसं तुम्हाला स्कूलचं नाव तुमच्या TCवर असेल सेम टू सेम त्या प्रकारे तुम्हाला नाव इथे इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचं, म्हणजे आपली सेकंड नंबरची जी स्टेप असेल ही कंप्लीट होऊन जाणार। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन आले असेल तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। जर तुमची कास्ट ओपन असेल तर तुम्ही जनरल सिलेक्ट करू शकता आणि जर तुमची कास्ट OBC SC ST असेल तर तुम्ही रिझर्व जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करावं लागेल। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाकीचे जे कास्टचं जे नेम असतात ते तुम्हाला तिथे दिसून पडेल आणि त्यानंतर तुम्ही तिथून तुमची कास्ट सिलेक्ट करू शकता।
तर रिझर्व इथे क्लिक करा, कारण की आमची कास्ट ओबीसी असल्यामुळे आम्हाला तिथे कास्ट सिलेक्ट करायची आहे, जनरल कॅटेगरी नाही आहे. त्यामधून यामध्ये संपूर्ण ऑप्शन आलेले आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये तुमची जेही कास्ट असेल ती यामधून तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि तुम्ही तुमची कास्ट सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती बघू शकता. तर आम्ही यामधून ओबीसी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ही कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलेली आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघा, त्याच्यावरती स्टॅम्प आहे. त्या स्टॅम्पवरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल की तुम्हाला सब डिव्हिजनल ऑफिसरने दिलेली आहे का किंवा DY कलेक्टरने दिलेली आहे का. त्याप्रकारे जेही असेल ते तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, म्हणजे पोटजात कोणती आहे, तर कुणबी, माळी यामधून जेही तुमची कास्ट असेल ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला परत रिझर्वेशन आलेलं आहे की हँडिकॅप आहे का, म्हणजे डिसेबिलिटी आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर डिफेन्स रिझर्वेशन आहे का, म्हणजे तुमचे वडील आर्मीमधून रिटायर आहेत का आणि एक सर्व्हिसमॅनचे पाल्य तुम्ही आहात का, असाल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर अर्फन म्हणजे अनाथ आहात का, असाल तर येस करा, अदरवाईज तिथे नो करा. अशा प्रकारे संपूर्ण जे रिझर्वेशनचं पेज आहे हे तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शनमधून तुम्हाला एक ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्याबद्दलचं ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला लागणार आहे अपलोड करण्यासाठी. तर यामध्ये नॅशनॅलिटी जर असेल तुमच्याकडे, म्हणजे डोमेसियल आणि नॅशनॅलिटी जर असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 नंबरला ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर TC मिळाली असेल तर तुम्ही TCचं प्रूफ म्हणून 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पासपोर्टचं ऑप्शन आहे आणि त्यानंतर जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट टाकू शकता. तर आमच्याकडे नॅशनॅलिटी असल्यामुळे आम्ही 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 10वीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे बोर्ड कोणते बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास आहे, 2025ला आहे की या अगोदर तुम्ही पास झालेले आहे, त्यामध्ये नमूद करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव दिसून पडेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमचे मार्क्स तिथे दिसून पडेल. ते एकदा मार्क्स चेक करा, जर ओके असेल तर तिथे करेक्टला क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं टेक्निकल होतं का, असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. इंटरमिडिएट ड्रॉइंग म्हणजे तुम्ही चित्रकला परीक्षा दिलेली आहे का इंटरमिडिएटची, असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर खाली HSC आणि ITIची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही येस म्हणू शकता आणि जर नसेल केलं तर तुम्ही नॉट अप्लिकेबल आणि नोमध्ये क्लिक करून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. ही माहिती तुम्हाला परत चेक करून घ्यायची आहे. जर कुठे काही मिस्टेक असेल तर तुम्ही आता दुरुस्ती करू शकता आणि एकदा जर तुमचा फॉर्म कन्फर्म झाला तर तुम्ही एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा, जेणेकरून आपण नेक्स्ट स्टेप कंप्लीट करणार. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता, आईचे नाव चेक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे यामध्ये आणि त्यानंतर जेंडर मेल फिमेल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फॅमिली ॲन्युअल इन्कम किती आहे तुम्हाला यामधून सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. जेही तुमचं वडिलांचे इन्कम असेल, फॅमिली इन्कम यामधून सिलेक्ट करा. मातृभाषा जेही तुमची मातृभाषा असेल, अगोदर तुम्हाला धर्म सिलेक्ट करायचा आहे, हिंदू मुस्लिम जेही तुमचा धर्म असेल तो धर्म सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमची मातृभाषा सिलेक्ट करायची आहे, मराठी हिंदी जेही असेल तुम्हाला सिलेक्ट करा यामधून. अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये भरून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर खाली ऑप्शन दिलेले आहे ते सुद्धा आपल्याला फिल करून घ्यायचे आहे. तर सर्वप्रथम जी माहिती भरलेली आहे ही माहिती एकदा चेक करा की यामध्ये कुठे जर मिस्टेक असेल तर तुम्ही एडिटसुद्धा करू शकता. जर ओके असेल तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तुम्हाला TFWS डिटेल्स. तर TFWS म्हणजे जर तुम्हाला TFWSमधून सीट मिळाली तर तुम्हाला जी फी लागणार आहे ही फी 0 लागणार आहे. जर तुम्हाला TFWSचं ऑप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे 8 लाखाच्या आतमधलं. जर तुमच्याकडे 8 लाखाच्या आतमधलं ओरिजिनल चालू वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही TFWS करू शकता, म्हणजे तुम्हाला त्यामधून सुद्धा नंबर लागण्याचे चान्सेस असतात. आणि जर TFWSमधून नंबर लागला तर तुम्हाला तिथून जे फी आहे हे 0 लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथून तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करून घ्यायचा आहे, जो तुमच्या आधार कार्डवर आहे तो सुद्धा टाकू शकता किंवा वेगळा असेल तर तुम्ही वेगळा सुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली फिल करून घ्या, पिनकोड टाका आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा, जेणेकरून आपण नेक्स्ट स्टेप कंप्लीट करणार आहे. आणि विद्यार्थ्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही फॉर्म 1 ते 2 दिवस लेट भरा, परंतु तुम्हाला यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल लागणार आहे. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅनिंग करून अपलोड करायचे आहे PDF किंवा JPGमध्ये. यामध्ये बघू शकता फोटो आणि फोटोच्या खाली सिग्नेचर अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करायचं आहे. स्पेशली फोटो अपलोड करायचा नाही आहे, सिग्नेचर अपलोड करायची नाही आहे. कंबाईन फोटोच्या खाली सिग्नेचर, जसं तुम्हाला डिस्प्ले दिसत आहे म्हणजे फोटो दिसत आहे त्याखाली सिग्नेचर दिसत, सेम टू सेम तुम्हाला फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायची आहे एकाच
इमेजमध्ये बनवून. तर त्या प्रकारे तुम्ही यामध्ये अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट आलेली आहे. डॉक्युमेंट लिस्ट तुम्ही अपलोड करू शकता. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला 10वीची मार्कशीट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची TC, त्यानंतर नॅशनॅलिटी जे आपण ऑप्शन चूज केलं होतं, तुमच्याकडे बर्थ असेल तर बर्थसुद्धा तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे व्हॅलिड पाहिजे. जर तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एक्सपायर असेल तर तुम्हाला नवीन काढावं लागेल, किंवा काढलं नसेल तर तुम्ही आतासुद्धा काढू शकता. तरी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट रेडी करा. ओरिजिनल डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहे. इमेजमध्ये टाकू शकता किंवा PDF सुद्धा टाकू शकता, परंतु संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल आणि क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स हे जे ऑनलाईन सेंटरवाले आहे, म्हणजे जे व्हेरिफिकेशन करणार त्यांना क्लिअर दिसले पाहिजे. त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड करा. आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर जे स्टेटस आहे तिथे तुम्हाला जे ग्रीन टिक आला पाहिजे. तर बघू शकता डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर सर्व ठिकाणी तुम्हाला स्टेटसला ग्रीन आलेला आहे आणि त्या बाजूला तुम्ही व्ह्यूचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला 300 रुपये चालान पेड करायचं आहे. तर पे नाऊला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे चालान पेड करू शकता. त्या अगोदर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपला भरलेला फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करा. पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म लॉक होऊन जाणार, कारण आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं आहे. त्यामुळे फॉर्म लॉक झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढा आणि फॉर्मची जी प्रिंट आहे ही आपल्याकडे सेव्ह करून ठेवा. फॉर्मच्या प्रिंटवर तुमचा जो पासवर्ड आहे हा सुद्धा नोट करून ठेवा, जेणेकरून पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही. आणि या प्रोसेसनी तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता. जे विद्यार्थी फिजिकल स्क्रुनिटी ऑप्शन चूज करणार त्यांना प्रिंट काढायची, डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढायच्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटर जेही चूज करणार तिथे तुम्हाला व्हिजिट करून घ्यायचे, त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे आणि आपला फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे. यानंतरची जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तरी ज्यांनाही फर्स्ट इयर पॉलिटेक्निकचा ॲडमिशन फॉर्म भरायचा असेल या प्रोसेसनी तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. पॉलिटेक्निक डिप्लोमा फर्स्ट इयरबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. आणि डेट लक्षात असू द्या, तर 20/5 म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि 16/6/2025 पर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजे तुम्हाला साधारणतः 25 दिवस रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आलेले आहे. तर वेळोवेळी तुम्हाला टाइम टेबलबद्दल सुद्धा संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवू शकता, त्यावरती सुद्धा अपडेट देण्यात येणार.